नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या विकासामध्ये भरीव योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांशी आणि नेतृत्वाशीही चांगल्या प्रकारे संपर्क ठेवला आहे असं प्रतिपादन डॉक्टर नीलम गोरे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये केलं। महाराष्ट्र आणि पुणे शहरामध्ये सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि स्वतः अजितदादा पवार या तिघांचाही चांगला संपर्क राहिलेला आहे। स्वतः अजितदादा पवारांचं DPCच्या माध्यमातून शिंदे आणि फडणवीस यांनी अनेक विविध कार्यक्रमांच्या मध्ये मग मेट्रोच्या संदर्भात असेल किंवा हॉस्पिटल ससूनमधल्या वॉर्डाचं उद्घाटन असेल, इतर काही सामाजिक राजकीय कार्यक्रम असतील, या निमित्ताने त्यांचं कायम लक्ष राहिलेलं आहे। त्याचं अजून एक मी उदाहरण आपल्याला देईन, ते म्हणजे गणेश उत्सव हा पुण्यामधला वैशिष्ट्यपूर्ण असतो आणि गणेश भक्तांच्या दृष्टिकोनातून एक फार मोठी राज्यातल्या गणेश भक्तांची पर्वणी असते। अशा वेळेला ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळांना मंडप घालण्यासाठी म्हणून महानगरपालिका आणि पोलिसांच्याकडे खूप फेऱ्या माराव्या लागायच्या, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या क्षणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याबरोबर त्यांनी दहीहंडी हा येणारा सण आणि त्यानंतर गणेश उत्सवाचा सण, त्याच्यातल्या सगळ्या ज्या अटी शर्ती होत्या त्या शिथिल केल्या आणि त्या लोकाभिमुख केल्या आणि 5 वर्षातून एकदाच परवाना घ्यावा लागेल अशा प्रकारचा पहिला निर्णय त्यांनी पुण्यात जाहीर केला आणि त्याप्रमाणे यावर्षी त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केले। त्यानुसार पुणे शहरामधल्या सर्व मंडळांना कुठल्याही विनासायास अशा प्रकारचा परवाना मिळाला। त्याचबरोबर दहीहंडीच्या संदर्भातली सुद्धा जी नियमावली होती त्याच्यामध्ये गोविंदांना काही अपघात किंवा इजा झाली तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी सुद्धा सुरक्षा कवचाची व्यवस्था केली आणि इतकंच नव्हे तर महाराष्ट्रामधल्या अनेक तीर्थक्षेत्रांना भरभरून असे विकासासाठी त्यांनी निधी दिला। त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामधला देहू आळंदी जो चतुष्कोनी मार्ग आहे तो, त्याच्यानंतर तुकाराम महाराज मंदिर, आळंदी मंदिर, जेजुरीचा खंडोबा, या सगळ्याला त्यांनी निधी भरभरून दिलेला आहे। त्याचसोबत पुणे जिल्ह्यामध्ये जसा एक निर्णय घेतला गेला की DPCमधला निधी हा दुर्ग किल्ले आणखीन ऐतिहासिक स्थळं यांच्या जतन होण्यासाठी वापरला जाईल, त्याची अंमलबजावणी यावर्षीसुद्धा काटेकोरपणे झाली। मी स्वतः त्याचा आढावा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इतरसुद्धा महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये दुर्ग किल्ल्यांसाठी असा एक 3% निधी वापरला जावा अशा सूचना राज्य सरकारने दिलेल्या आहेत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर यांनी पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याकरता काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाला मतदान करू नका असे आवाहनही केले आहे। ही भूमिका स्पष्ट आहे की आपल्याला माहिती आहे की देशामध्ये गेली 10 वर्ष संघ परिवार आणि मोदी शहा ज्या पद्धतीचं सरकार चालवत आहेत त्याच्यामध्ये संसदेचा सगळं कारभार त्यांनी या दागदपटच्याने गुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे। न्यायपालिकेला मोठ्या दडपणाखाली, दहशतीखाली ठेवलेलं आहे आणि देशातल्या सगळ्या संस्था, मग मीडिया असेल किंवा सगळ्या ED सगळ्या संस्था आहेत त्या पूर्णपणे, इलेक्शन कमिशन तर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आपल्या पूर्ण नियंत्रणाखालीमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्यामधून सर्व लोकशाही संस्था मोडीत काढून ते घटनात्मक लोकशाही नष्ट करण्याच्या रस्त्यावरती आहेत। याला आमचा विरोध आहे आणि जोपर्यंत देशामध्ये या लोकशाही संस्था टिकत नाहीत तोपर्यंत कामगारांना, शेतकऱ्यांना, गरीब महिलांना, आदिवासींना, त्याचप्रमाणे दलित समाजाला न्याय मिळणं शक्य नाही आणि म्हणून यासाठी देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे या भूमिकेतून आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ज्या ठिकाणी जे उमेदवार भाजपचा पराभव करण्यासाठी सक्षम आहेत आणि विश्वासार्ह आहेत त्या सर्वांना पाठिंबा देण्याची आम्ही भूमिका या निवडणुकीमध्ये घेतलेली आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते।
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्योत्तर काळात घटनेचं राज्य संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मिळालं. त्या घटनेतला लिहिलेल्या शब्दाप्रमाणे आपण गेले 75 वर्ष देश चालवत आहोत. आता काही राजकीय पक्ष त्या घटनेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता व्यक्त धरून ॲडव्होकेट जयदेव गायकवाड यांनी असं प्रतिपादन केलं आहे की अशा प्रकारे ज्यांचे डाव असतील ते आपण मतदानाच्या द्वारे उधळून लावले पाहिजे. जाणून घेऊयात ॲडव्होकेट जयदेव गायकवाड. खरं म्हणजे आपल्या देशाचं संविधान हे आपल्या देशाच्या लोकशाहीला अधोरेखित करणारं हे सर्वात महत्त्वपूर्ण ज्याला देशातला सर्वोच्च कायदा आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे. तर संविधान जर शिल्लक राहिलं नाही तर देशाची लोकशाही धोक्यात येऊ शकते. हे स्पष्टपणे आपण इथे लॉजिकली काय पण प्रत्यक्ष अनुभवाने आपल्याला माहीत पडतं. दुसरं असं की आमचा पाठिंबा इंडिया आघाडीला का, तर इंडिया आघाडीतील सर्व पक्ष संविधानातील जे तत्व आणि सिद्धांत आहेत त्यापैकी धर्मनिरपेक्षता हे जे तत्व आहे तर हे सर्व इंडिया आघाडीतले सर्व पक्ष हे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत आणि धर्मनिरपेक्षता हे एक अतिशय मूलभूत असं एक संकल्पना संविधानामध्ये आहे. त्याचबरोबर संविधानामध्ये जी मूल्य आहेत त्यामध्ये समतेचं मूल्य आहे तर हे सर्व पक्ष इंडिया आघाडीतले पक्ष हे समानतेचं मूल्य अधिक मानतात. फुले शाहू आंबेडकरी विचार जे या देशातल्या न्यायासाठी लढणारे पक्ष समानतेसाठी लढणारे पक्ष आहेत आणि म्हणून इंडिया आघाडी हे आम्हाला अतिशय जवळची आणि खऱ्या अर्थाने संविधानाचं संरक्षण करणारी वाटते. निश्चितपणे ही आघाडी जर सत्तेवर आली तर कुठल्या प्रकारचा धोका नाहीच, परंतु त्याचबरोबर संविधानामध्ये असलेल्या ज्या संकल्पना आहेत त्यामध्ये समानतेचं तत्व आहे, त्यामध्ये न्याय आहे, त्यामध्ये भातृभाव आहे, बंधुता आहे आणि या सर्व संकल्पनांचं संरक्षण तर होणारच, उलट त्याचं खऱ्या अर्थाने ह्या ज्या संकल्पना आहेत हे जी मूल्य तत्व आहेत ह्या मूल्य तत्वांचा परिपोष करण्याची हमी देखील त्याच्यामधून मिळते. आमचं असं मत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेमध्ये अनेक असे काही मूल्य आहेत. उदाहरणार्थ समानतेमुळे आपल्या देशामध्ये कधीच नव्हतं. विषमतेवर आधारित आपला देश होता, जातीवर आधारित देश होता आणि अशा देशाला एक समाज निर्माण होण्याची प्रक्रिया संविधानातून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची संकल्पना केली होती. परंतु ती संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी ज्या राजकीय पक्षांनी जे काम करायला पाहिजे तर ते मला असं वाटतं की भाजप आणि तत्सम पक्ष हे मुळामध्ये जुन्या समाज व्यवस्थेचे पुरस्कर्ते आहेत, विषमतेचे पुरस्कर्ते आहेत, मनुस्मृतीचे पुरस्कर्ते आहेत. म्हणून भाजपला आमचा विरोध आहे. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहे यांनी असं प्रतिपादन केलं आहे की आता शरद पवार हे भावनिक आवाहन करत आहे आणि त्यांनी ते थांबवलं पाहिजे. सहानुभूतीच्या लाटेवरती त्यांनी ही निवडणूक करू नये. जाणून घेऊयात नेमकं त्यांचं म्हणणं काय. आजची जी पत्रकार परिषद आम्ही पुणे शहरामध्ये आयोजित केलेली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे की या देशामध्ये सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय शरद पवार साहेब यांनी आतापर्यंत कधीही भावनिकतेचं राजकारण करताना त्यांना कोणी बघितलेलं नाही, त्यांनी ते केलेलं नाही. परंतु ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामती, विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार साहेब हे भावनिकतेचं राजकारण करतायत. काही ठिकाणी डोळ्यात अश्रू आणून, काही ठिकाणी लोकांना भावनिक बनवून, त्या ठिकाणी बाबांनो माझ्याकडे बघा अशा पद्धतीचं विकासाचा विषय बाजूला ठेवून बारामती लोकसभा मतदारसंघामधील शेतकऱ्यांचे, युवकांचे, महिलांचे, बेरोजगारीचे, शेतीचे, सिंचनाचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न बाजूला ठेवून शरद पवार साहेब हे फक्त आणि फक्त सध्याच्या याच्यामध्ये विकासाचा विषय बाजूला ठेवून भावनिकतेचा विषय घेत आहेत. आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांच्यासारख्या एवढ्या ज्येष्ठ नेत्याकडनं ही अपेक्षा नाही. ही लढाई पवार विरुद्ध पवार अशी अजिबात नाही. जर तसंच म्हणायचं असेल तर ही लढाई ही पवार विरुद्ध सुळे अशी आहे. ही लढाई ही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. ही लढाई महायुतीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीची लढाई आहे. ही लढाई भावनिकतेच्या विरोधामध्ये विकासाची लढाई आहे. आणि विकासाच्या गंगेमध्ये शरद पवार साहेब आले नाहीत, परंतु अजितदादा पवार साहेबांनी अनेक वेळेला असं होतं की केंद्रातल्या लोकांना बारामतीमध्ये पवार साहेबांनी आणलं, अनेक वेळेला आणलं आणि त्यावेळेला त्यांच्याकडनं त्यांनी निधी मागण्याचा प्रयत्न केला, निधी मिळवला. आमचं म्हणणं असंच आहे, पवार दादांनी फक्त एवढं सांगितलं की असं मागच्या दारातून काही गोष्टी करण्यापेक्षा पुढे विरोध करायचा आणि मागून
त्यांना काहीतरी हात मिळवून करून काहीतरी म्हणायचं की मला हे द्या, मला ते द्या, असं करण्यापेक्षा नरेंद्र मोदींच्या विकास यात्रेमध्ये अजितदादा अगदी उजळ माथ्याने त्या ठिकाणी गेलेत आणि उजळ माथ्याने त्यांच्यासोबत अनेक आमदार गेले, सरकारमध्ये सहभागी झालेत. त्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये विकासाचा जो दर आहे हा निश्चितपणाने बारामतीसह महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे आणि म्हणून पवार साहेबांनी भावनिकतेचं राजकारण बंद करावं अशी आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुणे शहरामध्ये कम्युनिस्ट पक्ष आणि आंबेडकर चळवळीचे या लोकांनी आवाहन केले आहे की भारतीय जनता पक्षाला मतदान करू नये. हे करत असताना कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांनी सांगितले की शरद पवार यांनी सहमतीने देशामध्ये जे वातावरण होतं ते बिघडवू नये, देशामध्ये भावनिक आवाहन करून त्यांनी निवडणूक प्रचार करू नये असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे. त्या सर्व गोष्टींचा संदर्भ जर आपण पाहिला तर लोकशाहीमुळे आपलं मत मांडायला काही प्रमाणात आपल्याला परिस्थिती उपलब्ध झाली ती या संविधानामुळे. पण संविधानात जर बदलणार असतील तर बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भामध्ये प्रश्न आपल्यासमोर येतो की बाबासाहेब आंबेडकरांची घटना ही संयुक्तिक होती का नाही असाही प्रश्न निर्माण केला जाण्याची शक्यता आहे. तेव्हा मतदान करताना आपण जाणीवपूर्वक, जागृतपणे, डोळसपणे मतदान करावं एवढीच माफक अपेक्षा. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.